हाय गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनेल। आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज सकाळी सकाळी देवाची सुंदर अशी पूजा केली, खूपच डिवाइन वाइब्स मिळाल्या। मंडळी, हे आमच्या नवीन देवघर आहे। आज घटस्थापनेच्या शुभ दिवशी याची स्थापना केली आहे। 4 दिवस झाले आणून ठेवलं होतं, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की घटस्थापनेच्या दिवशीच छान पूजा करून देवघराची स्थापना करायची आणि आम्ही तसंच केलं। देवघर आम्ही आदल्या दिवशी रात्री लावलं, पण त्यामधले आमचे देव आज सकाळी ठेवले। नवरात्री आहे तर आजची सकाळ खूप छान आहे। आमच्या घरी कोणाचा उपास असं नाहीये, फक्त 9 दिवस आम्ही घरात कोणीच नॉनव्हेज नाही खाणार। तर आता संध्याकाळचे वाजलेत 6 आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते, कारण देवाला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। सगळ्या गोष्टी आधी एकदा नीट तयार करून घेतल्या की स्वयंपाक पटकन होतो। आजच्या मेनू मध्ये 4 पदार्थ आहेत, त्यामुळे मी इन्ग्रेडियंट्स आधीच धुवून कापून ठेवले आहेत। पोळ्यांसाठी पीठ वगैरे मळून ठेवलं। पहिलीच सुरुवात वरणापासून केली। वरण पहिलं मी फक्त टोमॅटो घालून उकडून घेतलं आणि त्याची फोडणी दिली। आपल्या जेवणातलं अगदी साधं पण पोटाला आणि मनालाही ऊब देणारं जेवण म्हणजे वरण। वरण म्हणजे प्रामुख्याने उकडलेल्या डाळीत मीठ, हळद आणि थोडंसं पाणी घालून केलेली साधी डाळ। साधी सरळ डाळ वरण भात या नावाने घराघरात अगदी रोज खाल्ली जाते। महाराष्ट्रात कोणत्याही मोठ्या जेवणाच्या सुरुवातीला पहिला घास वरण भात हाच दिला जातो, कारण हा पहिला घास पवित्र आणि शुभ मानला जातो। म्हणूनच वरणाला आपल्या जेवणातलं खूप खास स्थान आहे। आणि मग तुम्ही बघितल्याप्रमाणे मी डाळीला छान खमंग फोडणी दिली, जिरा मोहरी आणि कढीपत्त्याची, आणि मग तिला थोडा वेळ पुन्हा उकळण्यासाठी ठेवली। लास्टला तिच्यामध्ये कोथिंबीर टाकली। झालं आपलं वरण रेडी। मंडळी, आज मी सांगणार आहे आपल्या घराघरात बनणाऱ्या सगळ्यात कॉमन पण लाडक्या अशा पदार्थाबद्दल, तो म्हणजे बटाटाची भाजी। बटाटा हा सगळ्यांचा लाडका। बटाटा म्हणजे असं भाजीचं एक व्हेजिटेबल आहे जे मुलं, मोठे, लहान सगळ्यांनाच आवडतं। त्यामुळे बटाटाला किंग ऑफ व्हेजिटेबल्स असंही म्हणलं जातं। महाराष्ट्रात साधी कोरडी बटाट्याची भाजी जी पुरीसोबत अप्रतिम लागते। काही ठिकाणी रस्सा टाकून झणझणीत बटाटाची भाजी बनवतात। घरात पाहुणे आले, वेळ कमी आहे, काही बनवायला सुचत नाही, अशा वेळी बटाटाची भाजी ही झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी बेस्ट ऑप्शन असते। म्हणूनच आपण म्हणतो पुरीसोबत बटाटाची भाजी म्हणजे जेवणाची मजा दुप्पट। चला तर आपली बटाटाची भाजी सुद्धा रेडी आहे। आता मी बनवणार आहे आपल्याकडचा पारंपरिक, आपल्या घराघरात बनवला जाणारा आणि आवडीने खाल्ला जाणारा गोड पदार्थ म्हणजे गोड शिरा। रवा, तूप, साखर, दूध किंवा पाणी आणि वेलची यांचं छानसं मिश्रण म्हणजे शिरा। वरून बदाम काजू टाकले की हा पदार्थ अजून सुंदर लागतो। आपल्या महाराष्ट्रात पूजा, देवापुढे नैवेद्य, प्रसाद यासाठी शिरा नेहमी बनवला जातो। कोणतंही मंगलकार्य असो, नामकरण, वाढदिवस, उपनयन अथवा देवीचं पूजन, शिरा हा पदार्थ नक्की असतो। शिऱ्याला शुभ मानलं जातं कारण तो गोड आहे आणि गोडानेच नेहमी नवी सुरुवात केली जाते। म्हणूनच म्हणतात, प्रसादात शिरा असेल तर देवही खुश आणि आपणही खुश। तर आपला गोड शिरा रेडी आहे। आता वळूयात पुऱ्या बनवण्यासाठी। गव्हाचं कणिक मी आधीच मळून ठेवलं होतं। पुऱ्या मी इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते। एक चपाती लाटून मग ग्लासच्या सहाय्याने गोल आकारात पुरी बनवली। तुम्हाला वाटत असेल खूप टाइमपास झाला असेल, पण असं काही नाही, बरोबर वेळेत झाल्या पुऱ्या बनवून। मग पुऱ्या लाटून छान तळून घेतल्या। ओव्हरऑल माझं सगळं जेवण झालं बनवून। आता वाजलेत 8:30, वेळ आहे देवाला नैवेद्य दाखवण्याची। मी इथे नैवेद्याच्या 2 प्लेट्स भरल्या आहेत, एक देवांना आणि दुसरं स्वामींना। चला तर मग नैवेद्य दाखवूया।
आमचा आजचा मेनू. बटाटाची भाजी, पुरी, वरण, भात आणि गोड शिरा. सगळ्या जेवणामध्ये कांदा आणि लसूण जराही वापरलेली नाही, कारण देवाला नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून. देवांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती आम्ही सगळ्यांनी सुद्धा जेवून घेतलं. आमच्या सोसायटीच्या सार्वजनिक मंडळाच्या देवीचं आगमन आज झालं. तर मंडळी, आजचा ब्लॉग एवढा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.